नमस्कार मित्र हो, मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे. मी पुणे आणि औरंगाबाद दोन्ही ठिकाणी काम करतो कोर्टामध्ये आणि सल्ल्यासाठीही मी या दोन्ही शहरांमध्ये अवेलेबल आहे. हा व्हिडिओ जो आहे हा कुठल्याही प्रकारची जाहिरातीसाठी नाही. कायद्याबद्दल माहिती तळागाळातल्या लोकांपर्यंत, कानाकोपऱ्यातल्या लोकांपर्यंत, मराठी लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा विषय आणि हे व्हिडिओ मराठीतनं बनवल्या जातात. आजचा विषय आहे की देवस्थान इनाम जमिनीला कुळ कायदा लागू होतो का आणि त्याच्यावर कुळ बसू शकतं का आणि लागला असेल तर तो काढता येतो का. मित्र हो, नवीन जे नियम आहेत, राजपत्र जे आहे 2018 मध्ये आलेलं त्याप्रमाणे आणि याआधीही ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट किंवा इतर जे कायदे आहेत जमिनी आणि महसूल संदर्भातले, त्यानुसार देवस्थान जमीन जी असते ही देवाची जमीन असते. हिचा मालक तो देव असतो, ते मंदिर असतं आणि अशा जमिनींना कुठल्याही प्रकारचा कुळ कायदा लागू होत नाही. जर चुकून माकून कुळ लागलेले असतील तर तुम्ही तलाठी किंवा तहसीलदार यांच्याकडे अर्ज करावा आणि हे कुळ काढायची अर्ज करावा. जर निघत नसतील तर दिवाणी न्यायालयात कुळ काढण्यासाठीचा दावा दाखल करावा. दिवाणी दावा असतो आणि ही देवस्थान देवातर्फे कुणी किंवा त्याची जी ट्रस्ट असते, ट्रस्ट चॅरिटेबल ट्रस्टतर्फे, खाजगी ट्रस्टतर्फे असे दावे लावता येतात. त्यांची समिती जी असते ती हे दावे लावू शकते आणि अशा जमिनी ज्या बळकावण्यात आलेल्या आहेत किंवा ज्याला चुकीचं प्रकारे कुळ लावण्यात आलेलं आहे, अशी कुळं काढून घेऊन या जमिनी मोकळ्या करून देवस्थानाच्या मालकीच्या करता येतात. मला असं वाटतं की याबद्दल प्रत्येक देवस्थानाची वेगवेगळी व्यथा आहे, वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत. याच्यातले प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तर मी या क्षणी व्हिडिओवर देऊ शकत नाही, पण तुमचे काही व्यक्तिगत प्रश्न असतील तर तुम्ही तुमच्या गावातल्या चांगल्या ज्यांना या क्षेत्रातलं माहिती आहे त्यांच्याशी संपर्क साधून माहिती घेऊ शकता. पण जर मलाही संपर्क करायचा असेल तर तुम्ही करू शकता. फोनवर सल्ला मी देतोच, वैयक्तिक भेटूनही पुणे आणि औरंगाबाद येथे देतो. सल्ला फी आकारली जाते, मोफत सल्ला दिला जाणार नाही. कृपया मी खूप क्षमा मागतो की मी मोफत सल्ला देऊ शकत नाही. त्यामुळे आपण ही गोष्ट लक्षात ठेवा की याच्यातनं व्यवसाय वृद्धी हा प्रकार नाही, पण कमीत कमी सल्ला फी आकारली जावी आणि ती मिळावी ही अपेक्षा असते. त्यामुळे परत आपण लवकरच नवीन विषयावर बोलूयात, भेटूयात. तोपर्यंत सुरक्षित रहा, आनंदी रहा.